नमस्कार, मी कोकणी गणेश शेडकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला तर आता माहितीच आहे की मी नेहमी गावाच्याच व्हिडिओज वगैरे बनवतो। सो मला खूप जण बोलले की इकडचे पण काही व्हिडिओज वगैरे बनव। तर आता आपल्याला रोजच्या रूटीनमधून टाईम तर नाही भेटत, म्हणून म्हटलं की आज आम्ही बाहेर चाललो आहे। आम्ही म्हणजे माझे लहानपणापासूनचे जे मित्र आहेत ज्यांच्यासोबतच मी मोठा झालो आहे। सो आम्ही ते सर्व बाहेर चाललो आहे, म्हणजे खोपोलीला चाललो आहे। खोपोलीला एक आम्ही विला बघितला आहे। सो तिकडे आज आम्ही जाणार आहे। तर म्हटलं की आज त्यानिमित्ताने आपण पण व्हिडिओ बनवूया। तर तुम्हालाही दाखवतो की काय आम्ही लोक मजा वगैरे करतो आहे ते। सो तुम्ही देखील बघत राहा आणि एन्जॉय करा। आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आता मी इथून निघणार आहे। मला आता जायचं इथून घाटकोपरला। सो घाटकोपरला इथून मी बाईकने जाईन आणि तिकडे आम्ही लोक सर्व निघू 4 व्हीलरने। 2 4 व्हीलर आहेत दोघांकडे। सो तसं आम्ही त्यातून जाऊ। बाहेर पण उजाडलेलं आहे सर्व। चला तर मग आता आपण पण आता निघूया। सो चलो लेट्स गो। आपण आता आलो आता खाली। सो आता आपण जातोय बाईकच्या इथे। आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आहे। आता वाजले 6:26। हे मोगरा मेट्रो स्टेशन आहे। बघू आता किती टाईम लागतो ते, पण आता सकाळचा टाईम आहे। सो आपल्याला ट्रॅफिक तर भेटणार नाही। पोचू आपण एक अर्धा तासात तरी। फायनली आपण आता पोचलेलो आहे। हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्या बाजूलाच बिल्डिंग आहे। पोचलोय आता आपण इकडे घाटकोपरला। जस्ट गाडी इकडे लावली मागे आणि आता बघतो आता हे लोक आले का खाली। नक्कीच नसणार आले। सो आता त्यांना फोन करावा लागेल मला। नाही कोणी अजून आलंय। तो आता येतात। आता ते बोलले येते एक 5-10 मिनटं। बघा इकडे ॲक्च्युली आहे ना सर्व स्लम एरिया होता आणि आता इकडे सर्व बिल्डिंगही बांधले आहेत। सर्व SRAच्या बिल्डिंग आहेत। ही बिल्डरची बिल्डिंग आहे, त्याच्या खाली डीमार्ट वगैरे आहे। एकदम हायवे पण बघा इथे बाजूलाच एकदम टचमध्ये। हे बघा हे असे एकदम आरामात येतात। हा मी एवढा लांबून येतो आणि हे आता येतात। किती वाजले? 7:30। फक्त 7:30 आणि मी निघालो कितीला? 6 सव्वा 6 वाजता। मग तो विजेता आलाय तिकडे बिचारा गाडी हे आमचे साहेब सुनील अपराध साहेब। हा हे पण आता येत आहेत। बाकी आले ना येतात। विजेता तिकडे आहे। तू काय नाश्ता वगैरे आणलं की काय? नाही, मक्का सुटकॉन आहे। वा आणि शेंगा मस्त लय भारी। प्रवीण गुरव साहेब नमस्कार। नमस्कार। हा नमस्कार। संगमेश्वर गाजवलेला आहे। नमस्कार। सो आता चिनू पण आलाय खाली। चिनू म्हणजे प्रतीक। आम्ही त्याला लहानपणापासून चिनूच बोलतो। आणि बाकीचे आता गेलेत पुढे, CNG भरायला गेलेत आणि अजून 2 जण येत आहेत, विकासदा आणि बाबू। आता 5-10 मिनटं लागतील बोलतात। हे आपले विकास साहेब आता येतात सर्वात लास्ट। तरी अजून एक बाबू बाकी आहे। हे काय एवढ्या वेळेस काय करत का? 8चा टायमिंग आणि मला कितीचा सांगितला? कोण 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 मला किती वाजता सांगितलं? म्हणून लवकर
हा बाबू बघा इकडे येऊन उभा राहिलाय, आम्ही तिकडे त्याची वाट बघतोय. किती उशीर हा, किती लेट? मला सांगणार काय पण बोलतो तू. कोण नको बोलला? तू नको बोलला का? निघालोय आता आम्ही लोक. हा आमचा सर्व ग्रुप आहे. हा प्रवीण दा, त्याच्या मागे तिकडे स्वप्नील, विकासदा, बाबू, बाळादा, विजयदा आणि सुनीलदा. इकडे ही सुनीलदाची गाडी आहे, मागे तिकडे विजयदाची गाडी आहे. सो आता मी चाललोय. बघत राहा तुम्ही आमची जर्नी. आम्ही आता थांबलो इकडे नाश्ता करायसाठी. इकडे एक शेडुंगला वडापाववाला आहे, तो फेमस वडापाववाला आहे. तो आपण आता त्याच्या इथे थांबलो आहे. आता आम्ही लोक पुढे आलो आहे. अजून एक विजयदाची गाडी मागून येते. वडापाव लय भारी. सुनीलला आपला ऑर्डर देतो इकडे. भूक लागले ना? भूक लागले. वडापाव वडापाव नीट पाव घे भाई. पार्सल घेतले खाली कशा झाला. गरम गरम वाफा निघतात एकदम. काय ना आता आपण पहिला चाललोय पंचायतन मंदिरामध्ये. नंतरला तिकडून मराठीचा गणपती करायचा विचार चाललाय. सो बघू आता कसं काय ते. व्ह्यूज बघा. हे पंचायतन मंदिराचं मुख्य द्वार आहे. पंचायतन मंदिर. पाच मंदिर आहे तिकडे. हे इथे साईबाबाचं आहे, पुढे गणेश मंदिर आहे. पण बघायला लागेल काय कोणतं कोणतं आहे ते. पण व्ह्यूज बघा. व्ह्यू बघा काय भारी आहे. साईबाबा मंदिर. बोला ओम साईराम. इथे आहे मयुरेश्वर गणेश मंदिर. त्याच्या मागे आहे संकटमोचन हनुमान मंदिर.
गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बजरंग बली की जय. जय श्री. हर हर महादेव. आई भवानी माते की जय. जय भवानी जय शिवाजी. तर आता आपण आलो इकडे पंचायत मंदिरच्या इथे. हे मंदिर जे आहे हे खोपोली नाडाळ येथे आहे आणि इथे 5 देवांचे मंदिर आहेत. जसं की एक साईबाबा मंदिर झालं, गणेश मंदिर झालं, हनुमान मंदिर एक आहे, महादेव मंदिर आहे आणि भवानी मंदिर, असे 5 मंदिर इथे आहेत. असं आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप असं छान असे एकदम 5 इथे मंदिर आहेत. आता आपण मड गणपतीच्या इथं आलो आहे. सो चाललो आता आपण दर्शन घ्यायसाठी. तुम्हालाही दाखवतो. गर्दी खूप आहे वाटतं. बाहेर पार्किंगमध्ये गाड्या तर खूप दिसतात बघा. दुकानं बघा सर्व किती. लाईन आहे पूर्ण. आम्ही आता बाहेरच पाया पडून जाते कारण की आम्हाला 1 वाजता तिकडे चेक इन पण करायचं आहे. सो आता वाजलेत 11:30 वाजलेत. गर्दी पण खूप आहे. नाही म्हटलं तरी आम्हाला इकडेच मग 1-1.5 तास जाईल. आता आम्ही निघालो आहे विलाच्या दिशेने. ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी आता तो दुसऱ्या पार्टमध्ये टाकतो आहे. सो मी आता हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. सो भेटू आपण नेक्स्ट पार्ट.